जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवानो, की ही नवनाथ वाघमारे म्हणून जे आहे ना, की तो आता इतका बावचळल्यासारखा करायला लागलाय आणि आपल्या मनोजदादांवर इतकी टीका करायला की त्याला मर्यादा आणि हद्द राहिली नाही. तर ह्या नवनाथ वाघमारेला आणखीन पण मी सांगायला लागले की बाबा तू लायकीत राहा, तुझी लायकी नाही दादांवर टीका करण्याची. इतक्या दिवसापासून दादाचं उपोषण चालू आहे. अरे तुझं एकदा तरी त्यांनी नाव घेतलंय का? बाथरूमला जाताना देखील तुझं नाव घेत नाही तर तुझी ती लायकी नाही. पण त्याच्यामुळं तू दादांचं नाव घेऊ नको. तुला वाटायला ना तुझ्या आरक्षणाला धक्का लागालाय, तसं तर तुझा फक्त ह्याच्या मागं राजकारणी डाव आहे आणि तुला पॉकेट मिळण्यामुळं तू भुगतोस ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही कुण्याही जनावराचं नाव घेतलेलं नाही. आमचं भांडण हे सरकारशी होतं आणि दादांनी पोटातले आताडे करपुस्तर आणि रक्ताचा थेंब जळूस्तर उपोषण केलंय आणि आमच्या मराठा समाजांना आरक्षण मिळवून दिलंय. त्याच्यामुळं तू त्यांच्यावर टीका करू नको. तुझी ती लायकी नाही. जर तू टीका केली तर प्रत्येक शब्दाचं तुला उत्तर ही भेटल. पण तुला आणखीन बी गोडी सांगायला लागले की तू दादांच्या तसं शेण खाऊ नको. तू नीटनेटकं राहा, नीटनेटकं बोल. तुला जर काय वाटत असेल तू सरकार संग भांडण कर, पण दादाचं आता दोन्ही वर पायचा बंद कर. दादाचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही. आणखीन बी तुला नवनाथ वाघमारे म्हणून तुला गुढीत म्हणूनच सांगायला लागले तुझं नाव घेऊन बी अजून आता डबल दादाचं जर नाव घेतलं ना तर तुझी लायकी तुला दाखवून दिली जाईल. आता आम्ही ह्या रणरागिने शांत बसणार नाहीत. आणि किंबी तुला गुढीतच सांगायला लागला नवनाथ वाघमारे, ही तुला आता शेवटची वॉर्निंग आहे.